नमस्कार. आपल्या सर्वांचं अर्थसूत्र प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अत्यंत महत्त्वाचा विषय, तो म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स भारतामध्ये घोषित केले. म्हणजेच काय, जी काही वस्तूवर सेवा कर प्रणाली आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे बदल सुचवले गेले आहेत. यासंबंधी चर्चा आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. तर लक्षात घ्या, आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी एक उदाहरण तुमच्यासमोर देतो. समजा हे रिफॉर्म्स आपण इंट्रोड्यूस केलेले नाही आहे, त्यापूर्वीची परिस्थिती काय होती. तर लक्षात घ्या, मी जर चित्रपट बघायला गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी मी जर साधे पॉपकॉर्न विकत घेतो, तर जुन्या पद्धतीनुसार, जुन्या कर प्रणालीनुसार मला त्यावर 5% GST द्यावा लागत होता. तेच पॉपकॉर्न जर मी सॉल्टेड घेतले तर त्यावर 12% GST आकारला जात होता. आणि सेम पॉपकॉर्न मी जर कॅरमलाइज विकत घेतले तर त्यावर 18% GST लागू होत होता. यावरून असं लक्षात येतं की थोडी गुंतागुंतीची आणि मजेशीर अशी GST प्रणाली मागच्या सिस्टीममध्ये किंवा मागच्या रिफॉर्म्सपूर्वी आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि यावर आपण सोशल मीडियावर वेगवेगळे सारे मीम्स वगैरे आपण काही काळापूर्वी बघितले होते. हे एक उदाहरण तुम्हाला फक्त दिलेलं आहे की जेणेकरून मागची प्रणाली का बदलणं गरजेचं होतं. आता रिफॉर्म समजून घेण्याआधी नेमका हा GST कर म्हणजे काय, म्हणजे वस्तू व सेवा कर ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तर नेमकं हे काय आहे हे समजून घेऊया. तर लक्षात घ्या, एक देश आणि एक कर या उद्दिष्टाच्या अंतर्गत काय केले गेलं, 2017 या वर्षी जे काही अप्रत्यक्ष कर भारत देशामध्ये होते ते सर्व कर रद्द करून त्याच्याऐवजी एकच कर भारतामध्ये आणला गेला, ज्याला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतो. सर्व अप्रत्यक्ष करांच्या ऐवजी एकच कर प्रणाली त्या ठिकाणी आणली गेली. पण कोणते कर GSTमध्ये इन्क्लूड केले गेले, तर महत्त्वाची गोष्ट आहे की सर्व अप्रत्यक्ष कर, म्हणजे यामध्ये एंटरटेनमेंट टॅक्स असेल, एक्साइज ड्युटी असेल, वॅट असेल, तर या सर्वांच्या ऐवजी GST लागू केला गेला. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की हे जे GST स्ट्रक्चर आहे हे दोन दुहेरी रचना आहे असं मला म्हणता येतं. पहिलं म्हणजे जर GST केंद्र शासनाकडनं लावला गेला तर त्याला मी सेंट्रल GST म्हणतो. दुसरं, स्टेटने जर एखाद्या वस्तूवर GST लावला असेल तर त्याला स्टेट GST असं म्हणता येतं. हे झाले दोन प्रकार, CGST आणि SGST. परंतु असं काही वेळेस होतं की समजा UP राज्याने एखादी वस्तू उत्पादित केलेली आहे आणि त्याचं कन्झम्पशन भारतामध्ये होतं, महाराष्ट्रामध्ये होतं, आणि महाराष्ट्रामध्ये एखादी वस्तू उत्पादित केली गेली आहे, तिचं तामिळनाडूमध्ये कन्झम्पशन होतं. म्हणजे इंटरस्टेट ज्यावेळेस एखादी वस्तूचं एक्सचेंज होतं, कन्झम्पशन होतं, मग अशा वस्तूंवर ज्यावेळेस GST लावला जातो त्याला आपण इंटिग्रेटेड GST असं म्हणतो, IGST. आणि युनियन टेरिटरी ज्यावेळेस तिथल्या वस्तू व सेवांवर टॅक्स लावतं, GST लावतं, त्याला आपण UGST असं म्हणतो. म्हणजे महत्त्वाचे दोन स्ट्रक्चर आणि गरजेनुसार इतर दोन स्ट्रक्चर, असे 4 स्ट्रक्चर मला GSTचे आहे असं म्हणावं लागतं, बरोबर. त्यानंतर लक्षात घ्या, GST हा जो टॅक्स आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हा डेस्टिनेशन बेस आहे. म्हणजेच काय, उदाहरणार्थ एखादी वस्तू महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पादित झालेली आहे, परंतु त्याचं कन्झम्पशन जर तामिळनाडूमध्ये केलं गेलं तर तामिळनाडूमध्ये ज्यावेळेस ती वस्तू अंतिम विकली जाईल, कन्झ्युम केली जाईल, त्यावर GST लावला जातो. म्हणजेच काय, उत्पादनाच्या ऐवजी वापराच्या ठिकाणी हा कर गोळा केला जातो. लक्षात येतंय, गंतव्य आधारित कर, ज्या ठिकाणी तो कन्झ्युम होणार आहे त्या ठिकाणी तो टॅक्स लावला जाईल, कलेक्ट केला जाईल. हा एक मुद्दा. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे GSTमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट एक नवीन प्रकार किंवा नवीन पद्धत इन्क्लूड केली गेली. त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की 2017 पूर्वी जे काही अप्रत्यक्ष कर भारतामध्ये होते त्यामुळे काय व्हायचं, पुन्हा पुन्हा टॅक्स पे करण्याची शक्यता होती, ज्याला आपण कॅस्कॅडिंग इफेक्ट्स म्हणतो. म्हणजे करावर कर लावणं, बरोबर. काही अप्रत्यक्ष करामुळे काय व्हायचं की एक कर लावलेला आहे परंतु त्यावर पुन्हा कर लावलं जायचं. ही अडचण अवॉइड करण्यासाठी इनपुट टॅक्स क्रेडिट ही सिस्टीम इंट्रोड्यूस केली गेली. म्हणजेच काय, GSTच्या माध्यमातून समजा एखाद्या उत्पादकाने कच्चा माल विकत घेतलेला आहे, त्यावर त्याने GST पे केला आणि अंतिम वस्तू उत्पादित केल्यानंतर तो ती ग्राहकाला विकतोय. मग तो काय करतो, अंतिम वस्तू विकताना तो तर एकूण GST भरणारच आहे, मग त्याने भरलेला GST आणि अंतिम GST हे दोनदा झालेत.
मग हे अवॉइड करण्यासाठी त्याने जो GST भरलेला आहे तो त्याला क्लेम करता येतो, तो डिडक्ट करता येतो, बरोबर. म्हणजे अंतिम GSTतून त्याचा आधी भरलेला GST डिडक्ट करता येतो. याला आपण काय म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. ते क्रेडिट त्याला परत मिळतं. ही अत्यंत महत्त्वाची फायदेशीर अशी बाब या ठिकाणी मला GSTची आहे असं म्हणता येतं. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की जगामध्ये पहिल्यांदा फ्रान्स या देशाने 1954 मध्ये GST लागू केलेला आहे. एक आपल्या माहितीसाठी फक्त. आता लक्षात घ्या, GST म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. नेमकं त्याचे बेनिफिट्स काय शॉर्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता भारतामध्ये GST नेमका कसा लागू झाला अगदी थोडक्यात समजून घेऊया. पहिला मुद्दा म्हणजे 2000 मध्ये GSTची देशव्यापी संकल्पना ही डॉक्टर विजय केळकर समितीने मांडली होती 2000 मध्ये. त्यानंतर 2016 साली म्हणजे जवळपास 16 वर्षानंतर 101 या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टनुसार GST कायदा मंजूर करण्यात आला आणि 1 जुलै 2017 रोजी अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू केला गेला. ही झाली भारतातील GSTचा प्रवास. आता त्यानंतर लक्षात घ्या की वाय नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स. हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे की नेमकं काय गरज होती की GST मध्ये सुधारणा आणल्या गेल्यात. तर लक्षात घ्या, जो जुना GST स्ट्रक्चर होते त्यामध्ये स्लॅब्स होते. म्हणजेच काय, ज्या काही सर्व वस्तू व सेवा भारतामध्ये उपलब्ध असतील त्या सर्वच वस्तूंचं वेगवेगळ्या टॅक्समध्ये वर्गीकरण केलं गेलं होतं. म्हणजेच काय, काही वस्तूंवर 0% GST, काहींवर 5%, 12%, 18 आणि 28 अशा जवळपास 5 प्रकारामध्ये GST लावला जात होता भारतामध्ये. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, आधीच्या टॅक्स प्रणालीमध्ये जे काही उत्पादनं होती त्याच्या वर्गीकरणामध्ये थोडासा वाद होता. म्हणजेच काय, आता पॉपकॉर्न आणि नमकीन या दोन्ही गोष्टी एकाच उद्देशाने आपण खरेदी करू शकतो, परंतु या दोघं वस्तूंवर लागणारा GST वेगळा होता. त्यानंतर साबण आणि सौंदर्य प्रसाधन म्हणजे कॉस्मेटिक, दोघांचा वापर आपण सारख्याच उद्देशाने करतोय, परंतु या दोघांवर देखील GSTचा कर वेगवेगळा लागत होता. म्हणजेच काय, मुद्दा काय की वर्गीकरणामध्ये वाद त्या ठिकाणी मागच्या सिस्टीममध्ये आपल्याला बघायला मिळतो. पुढचा मुद्दा, इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. म्हणजेच काय, असं काही वेळेस होत होतं मागच्या सिस्टीममध्ये की जे इनपुट्स होते त्यावर जास्त GST लावला जात होता कम्पेअर टू फायनल गुड्स. म्हणजे इनपुट्स महाग आणि आउटपुट स्वस्त, टॅक्समुळे हा एक फरक आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर थोडी गुंतागुंतीची रिटर्न्स म्हणजे GST फाईल करताना जी काही प्रोसेस होती ती गुंतागुंतीची होती. त्यानंतर कंप्लायन्स म्हणजे काय, जे काही कायद्याचं पालन होतं, काही डॉक्युमेंटेशन होतं, त्याचा भार हा लघु उद्योजकांवर आपल्याला जास्त बघायला मिळत होता. त्यानंतर वारंवार जेव्हा GST कौन्सिलची मीटिंग होते त्यावेळेस जेव्हापासून म्हणजे 2017 पासून वेगवेगळे दर, वस्तूंचं इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन वेगवेगळ्या टॅक्स स्लॅबमध्ये केले गेलेले आहे. त्यामुळे अनसर्टेनिटी कुठेतरी कायम होती. त्यामुळे या सर्व अडचणी जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला कुठेतरी याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित होतं, याच्यामध्ये नवीन रिफॉर्म्स आणणं गरजेचं होतं असं आपल्याला म्हणता येतं. ओके, मग नेमकं काय रिफॉर्म्स केले. पहिला मुद्दा लक्षात ठेवा की 5 प्रकारचे स्लॅब आपल्याला मागच्या GST मध्ये बघायला मिळतात. मी ज्यावेळेस स्लॅब असं म्हणतो याचा अर्थ, जसं मी पुन्हा एकदा फक्त रिपीट करतोय की सर्वच वस्तू वेगवेगळ्या टॅक्समध्ये आपण चार्ज करणार आहोत. काही वस्तूंवर 5% GST लागेल, काहींवर 12%, काहींवर 28%. अशा पद्धतीने मी 5 स्ट्रक्चरमध्ये, श्रेणीमध्ये, स्लॅबमध्ये त्या ठिकाणी डिवायडेशन केलेले वस्तूंचं. मग रिफॉर्म्स काय केले. आता रिफॉर्म्स ज्यावेळेस मी म्हणतो याचा अर्थ काय, 17 पासून आतापर्यंत 2025 पर्यंत हा लागू झालेला टॅक्स आहे. मग यामध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये, जवळपास 8 वर्षामध्ये वेगवेगळ्या अडचणी त्या क्षेत्रांना, अर्थतज्ञांना, ग्राहकांना, सरकारला देखील जाणवल्या. मग त्याच मागण्या सरकारने कुठेतरी विचारात घेऊन बदल या ठिकाणी जाहीर केलेत, ज्याला आपण काय म्हणतो, नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स. पहिला बदल काय केला गेला, म्हणजे रिफॉर्म्स काय जाहीर केला गेला, तर जे काही 5 टॅक्स स्लॅब होते त्याच्याऐवजी आता फक्त 2 टॅक्स स्लॅब असतील. म्हणजेच काय,
सर्वच वस्तूंना दोनच प्रकारचे GST लागू केले जातील, काहींना 5% आणि काहींना 18%. म्हणजेच काय, 12, 28 हे दोन प्रकारचे जे टॅक्स स्लॅब होते ते रद्द करण्यात आलेले आहेत. हा झाला पहिला मुद्दा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे दोन टॅक्स स्लॅब सोडून जे काही सीन गुड्स किंवा आपण लक्झरी गुड्स म्हणतो, म्हणजे हानिकारक किंवा चैनीच्या वस्तू असतील, यांच्यासाठी वेगळा टॅक्स त्या ठिकाणी चार्ज केला जाणार आहे आणि तो म्हणजे मॅक्सिमम टॅक्स असणार आहे 40%. म्हणजे हे दोन टॅक्स स्लॅब सोडून 40% कर या ठिकाणी सीन गुड्स आणि लक्झरी गुड्सवर लागू केला जाणार आहे. म्हणजे एका प्रकारे मला असं म्हणता येतं की 3 टॅक्स स्लॅब या ठिकाणी प्रत्यक्षात असणार आहे, बरोबर. म्हणजे 0 जर आपण सोडला तर 3 टॅक्स स्लॅब उरतात, 5%, 18% आणि 40%. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा की ज्या काही घरगुती जीवनावश्यक वस्तू होत्या त्यांच्यावरील 12% कर असेल, 18% असेल, तो सरसकट 5% आणला गेला आहे किंवा काही वस्तूंना तर 0 कर लावला गेलेला आहे. म्हणजेच काय, जीवनावश्यक वस्तू आपल्याला या ठिकाणी स्वस्त झालेल्या बघायला मिळतील. त्यानंतर जीवनरक्षक औषधे म्हणजे जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचे असणारे जे काही मेडिसिन्स आहेत त्यांच्यावर देखील 12% तो कर अगदी 5% किंवा 0% देखील आणला गेलेला आहे. पुढचा मुद्दा, आरोग्य सेवा म्हणजे सामान्य ग्राहकांना आरोग्य सेवा परवडावी म्हणून त्यावर देखील GST हा बदलण्यात आलेला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी जी काही यंत्रसामग्री असते, सिंचन उपकरणं असतात, तो टॅक्स 12%वरनं 5% करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशन सिस्टीम आहे, GST फाईल करण्यासाठी जर नवीन ॲप्लिकंट असेल तर 3 दिवसाच्या आत त्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आणि ही सर्वच प्रोसिजर कुठेतरी AIच्या मदतीने अजून फास्ट केली जाणार आहे असं आपल्याला सरकारकडनं सांगितलं गेलं आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस मी म्हणतो की GST रिफॉर्म्स जाहीर केले गेले, याचा अर्थ GST रेट जे आहेत ते बदलले गेलेत. काही वस्तूंना 40% नेलं आहे किंवा 18% तर काहींना अगदी 5 आणि 0% लिहिलं आहे. याचा अर्थ 2 परिणाम होतात की काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत आणि काही वस्तू महाग झाल्या आहेत. मग हे जाणून घेऊया. हे रिफॉर्म्स जर आपल्या लक्षात आले असतील तर आता लक्षात घ्या, ओल्ड स्लॅब जसं मगापासून मी सांगतोय, हे आता ही जी घोषणा झाली याच्या पूर्वीचा टॅक्स स्लॅब आहे आणि हा नवीन टॅक्स स्लॅब. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 1, 2 असे जवळपास 5 टॅक्स स्लॅब मागच्या सिस्टीममध्ये होते. 0 देखील जरी त्यावर GST लागत नसेल तरी देखील वस्तूंना या कॅटेगरीत ठेवलं आहे हे सांगणं अपेक्षित असतं. म्हणून 5 प्रकारचे टॅक्स स्लॅब आहेत, 0, 5%, 12%, 18% आणि 28%. यापैकी 12% आणि 28% हे 2 प्रकारचे टॅक्स GST स्लॅब रद्द केले गेलेत. याचा अर्थ काय होतो की या कॅटेगरीमध्ये जे काही वस्तू व सेवा असतील यांना एकतर 18% मध्ये टाकलेलं आहे किंवा 5% किंवा 0% म्हणजे दे हॅव शिफ्टेड द गुड्स वेगवेगळ्या ठिकाणी. ओके, मग लक्षात घ्या, आता जो आहे रिफॉर्म्स जाहीर केल्यानंतर 0 टॅक्स आहे, 5% आहे, 12% जसं मी सांगितलं की काही वस्तू 5% मध्ये गेल्या आणि 18% मध्ये गेल्या म्हणजे हा तर रद्दच झालेला आहे. त्यानंतर 18% आहे आणि 28%. मग 28%च्या वस्तू काही 18% मध्ये किंवा काही 40% मध्ये, म्हणजे जवळपासची जो काही टॅक्स स्ट्रक्चर त्यांनी ठेवलेला आहे त्यामध्ये त्या वस्तू त्यांनी शिफ्ट केलेल्या आहे. ओके, हे यावरनं मला सांगता येतं. म्हणजेच 1, 2, 3 आणि 40% जर एक मानलं तर 4. आता बघा इथे खरी गंमत आहे, बरोबर. म्हणजे सुरुवातीला 5 स्लॅब आपल्याला बघायला मिळतात. आता जर ॲक्च्युअल आपण काउंट केले तर 0% टॅक्स स्लॅब आहेच, 5% आहे, 18% आहे आणि 40% आहे. म्हणजे जरी शासन असं म्हणत असलं की प्रत्यक्षात 2 स्लॅब आहेत तरी 40%ला देखील आपल्याला एक स्लॅब कन्सिडर करावा लागतो आणि 0%ला देखील एक स्लॅब म्हणावं लागतं. म्हणजे प्रत्यक्षात 4 स्लॅब अस्तित्वात असणार आहेत. ओके, फायदा हाच झालेला आहे की हे 2 स्लॅब या ठिकाणी रद्द केले गेलेले, म्हणजे थोडं मोर सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी GSTचं केलं गेलेलं आहे. आता लक्षात घ्या, मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की टॅक्स वाढला आहे काही वस्तूंवर आणि काहींवर कमी झाला आहे. याचे 2च परिणाम होतात की एकतर ती वस्तू स्वस्त झालेली आहे किंवा ती वस्तू महाग झालेली आहे. मग लक्षात घ्या
की कोणत्या वस्तू स्वस्त झालेल्या आहे असं जर मला सांगायचं झालं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे गरजेच्या वस्तू ज्या सामान्य गरीब ग्राहकांना महत्त्वाच्या असतात, मग त्यामध्ये दूध, पनीर असेल, साबण, टूथपेस्ट किंवा स्नॅक्स असतील, काही औषधं असतील, वैद्यकीय उपकरणं असतील, म्हणजे इसेन्शियल गुड्सवर सरकारने GST कमी केलेला आहे, त्यामुळे त्या स्वस्त होणं अपेक्षित आहे. त्यानंतर उपभोग वस्तू, कन्झम्पशन गुड्स, त्यामध्ये TV, AC, वॉशिंग मशीन, दुचाकी, छोटी कार असेल, सिमेंट असेल, विमा असेल, जिम, सलून, योग केंद्र असतील, तर यांच्यावर देखील जो मागच्या प्रणालीमध्ये टॅक्स होता, GST होता, त्याच्यापेक्षा कमी केला गेला आहे. म्हणजे या सर्वच वस्तू देखील स्वस्त होणार आहेत. म्हणजे इसेन्शियल गुड्स आणि काही कन्झम्पशन गुड्स व सर्व्हिसेस त्या देखील स्वस्त होणार आहेत. त्यानंतर मग काय महाग झालं तर लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सीन गुड्स आहेत, ओके, हानिकारक वस्तू आपण ज्याला म्हणतो, आणि चैनीच्या वस्तू यांना 28% डायरेक्ट 40% नेलेलं आहे. म्हणजेच सिगारेट, तंबाखू, पान मसाला, लक्झरियस कार असतील, यॉट असेल, प्रायव्हेट जेट असेल, या सर्वांवर 40% GST लागू असणार आहे. म्हणजे लगेच आपल्याला ऑब्झर्व करता येतं की सामान्य लोकांसाठी ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या स्वस्त झालेल्या आहेत आणि श्रीमंत लोकांसाठीच्या वस्तू महाग केल्या गेलेल्या आहेत. याचा परिणाम नेमकं काय होणार आहे हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त एक लक्षात घ्या, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे 4 व्हीलर ठराविक कॅटेगरीपर्यंत 28वरून 18% GST झालेला आहे, म्हणजे काही ठराविक कार्स या ठिकाणी स्वस्त होणार आहेत. त्यानंतर फार्मिंग इक्विपमेंट्स, ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर टायर्स असतील, इरिगेशन सिस्टीम असेल, यांच्यावर देखील 5% GST केला गेलेला आहे. म्हणजे 12% GST त्यांच्यावर होता, 12 आणि 18%, तो 5%वर आणला गेला आहे. त्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यानंतर एज्युकेशन, काही ज्या एज्युकेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यावर 12% GST आधी लावला जात होता, तो आता नील केला गेलेला आहे. त्यानंतर हेल्थ केअर संबंधी असेल, म्हणजेच काय, 12% GST त्याच्यावर होता, तो आता 5% केला गेलेला आहे. मग त्यामध्ये मेडिसिन असेल, ओके, मेडिसिन असेल, क्रोनिक केअर मेडिसिन असेल, अँटीबायोटिक्स असेल, या सर्वांवर 5% कर, तो काहींवर तर 0 देखील केला गेलेला आहे. त्यानंतर इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स जो आहे, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, याच्यावर आधी 18% GST लावला जायचा, तो आता 0 केला गेला आहे. म्हणजे यावर लक्षात येतो की हेल्थकेअर जो आहे तो मोर अफोर्डेबल या ठिकाणी सामान्य लोकांसाठी सरकारने केलेला आहे. आता याचा परिणाम नेमकं काय होणार आहे अर्थव्यवस्थेवर? म्हणजे ज्यावेळेस मी म्हणतो की अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे, तर 3 कॅटेगरीज आपल्याला कराव्या लागतात. पहिला म्हणजे ग्राहकांवर होणारा परिणाम, दुसरं बिझनेसवर होणारा परिणाम, आणि तिसरं सरकारचा स्वतःवर होणारा परिणाम. लक्षात घ्या, मगाशी आपण जे काही फरक बघितले की सामान्यतः ग्राहकांसाठी कन्झम्पशन गुड्स आणि इसेन्शियल गुड्स असे 2 प्रकार जर केले तर यांच्यावरचा GST हा कमी करण्यात आलेला आहे. मग काय फरक होणार आहे, तर घरगुती खर्च जो असणार आहे तो या वस्तूंवरचा कमी होणार आहे. त्यानंतर आरोग्य सेवा व विमा या दोन्ही गोष्टी ग्राहकांसाठी स्वस्त होणार आहेत. तिसरं, काही ठराविक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि काही कॅटेगरीपर्यंत गाड्या या स्वस्त झाल्यामुळे सामान्य हाऊसहोल्डला याचा फायदा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर व्यवसाय, आता काय केलेलं आहे की 5 टॅक्स स्लॅबच्या ऐवजी प्रमुख 2 टॅक्स स्लॅब ठेवल्यामुळे खूप सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे. मग त्यांच्यामध्ये होणारे वाद, म्हणजे सरकारसोबत जे काही बिझनेस असतील, फर्म्स असतील, त्यांचे काही आपण म्हणतो की वाद चालूच असतात, मग ते वाद कुठेतरी कमी होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर या वस्तूंवरील GST कमी केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर असेल, इन्शुरन्स सेक्टर असेल, FMGC असेल, औषध असेल, ऑटो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, यांच्यामध्ये ज्या वस्तू वापरल्या जात आहे त्यांच्यावरचा GST कमी झाल्यामुळे काय होणार आहे, GST कमी झाला याचा अर्थ वस्तूच्या किमती कमी होतील, आणि किमती कमी झाल्यामुळे या क्षेत्रांना चालना मिळणार आहे. त्यानंतर सरकारने जाहीर केलेले की GST जी फाईल करणार आहे ती प्रोसेस अजून सिंपल केली गेलेली आहे. AIचा वापर फ्रॉड डिटेक्ट करण्यासाठी वापरला जाणार आहे. म्हणजेच काय, कंप्लायन्स या ठिकाणी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने सोपं झालेलं आहे. तिसरा परिणाम सरकारवर, तर लक्षात घ्या, GST कमी केल्यामुळे, GST हा टॅक्स आहे, टॅक्स हे सरकारचं महत्त्वाचं उत्पन्न असतं. त्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे 2 प्रकार होतात. हा आपण अप्रत्यक्ष कराबद्दल चर्चा करतोय. मग
या ठिकाणी सरकारला जवळपास 93,000 कोटी रुपयाची तूट होणार आहे या निर्णयामुळे, लक्षात घ्या. कारण टॅक्स त्या ठिकाणी त्यांना मिळणार नाहीये. इतक्या साऱ्या वस्तूंवरचा टॅक्स त्यांनी कमी केला, 28 वरनं काही कमी याच्यात आणले, तर त्या ठिकाणी लॉस आपल्याला सरकारला बघायला मिळणार आहे आणि तो जवळपास 93,000 कोटीची तूट आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी फायदा काय होणार आहे की या सर्वच प्रकारच्या वस्तू व सेवांवर कर कमी केल्यामुळे त्याची मागणी वाढणार आहे, बरोबर. आणि तिसरं म्हणजे जे काही हानिकारक वस्तू होत्या, लक्झरी गुड्स होत्या, त्या 28% डायरेक्ट 40% नेल्या गेल्यात. मग त्याच्यापासून अतिरिक्त उत्पन्न सरकारला मिळेल. म्हणजे काय, ही 93,000 नाही तर कुठेतरी कमी होऊन जवळपास 45,000 40-45,000 कोटीपर्यंत ही तूट असणार आहे आणि भविष्यामध्ये त्यावर सरकार निर्णय घेईलच. त्यानंतर जसं आपण म्हणतो की GST, वन नेशन वन टॅक्स, ही हेडलाईन आहे. म्हणजेच कुठेतरी आपण 5 टॅक्स स्लॅबवरून प्रमुख 2 टॅक्स स्लॅबकडे जात आहोत आणि अंतिमतः इट इज आयडियल की एकच टॅक्स स्लॅब असायला पाहिजे. म्हणजेच काय, आपण भारतातील GST कर प्रणाली अजून मजबूत केलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा परिणाम की राज्यांना जो काही टॅक्स GSTच्या माध्यमातून भेटत होतात यामुळे त्यांना लॉस होणार आहे. केंद्र सरकारला तो होणारच आहे, परंतु राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा रेव्हेन्यूचा सोर्स GST असतो, तो लॉस होणार आहे. परंतु तो लॉस कसा भरून काढला जाईल यावर कुठेही सध्या तरी चर्चा GSTने कौन्सिलने केलेली नाहीये. हे झाले 3 प्रकारचे परिणाम. तर लक्षात घ्या, या आजच्या सेशनमध्ये आपण नेमकं GST म्हणजे काय, मागच्या GST प्रणालीमध्ये काय अडचणी होत्या जेणेकरून नवीन नेक्स्ट जनरेशनचे रिफॉर्म्स भारत सरकारला घोषित करावे लागले आणि त्याचा परिणाम नेमकं कोणकोणत्या क्षेत्रावर होणार आहेत हे देखील आपण आजच्या चर्चेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. शेवटचा एक मुद्दा सांगतो की कोणत्याही देशामध्ये आयडियल GST असं जर विचारलं गेलं, आदर्श वस्तू व सेवा कर कोणता, याचा अर्थ त्या देशामध्ये एकच प्रकारचा टॅक्स स्लॅब असणार आहे. मग तो 5% असेल किंवा समजा इतर कोणता असू शकतो. तर जसं सरकारने आता 5 प्रकारच्या टॅक्स स्लॅबवरून प्रमुख 2 टॅक्स स्लॅबमध्ये शिफ्ट झालेले आहे, तर भविष्यात इट इज एक्सपेक्टेड की सरकार कोणतेही एकाच टॅक्स स्लॅबवर जाणार आहे. म्हणजेच सर्व वस्तू व सेवांवर ज्यावेळेस कराचा एकच टप्पा असतो, एकच स्लॅब असतो, एकच श्रेणी असते, त्याला आपण काय म्हणतो, आदर्श वस्तू व सेवा कर म्हणतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण आज जे काही नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स सरकारने घोषित केलेले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. होप तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल. भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसोबत नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.